नमस्कार. आज आपण 52व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे अर्जुनाचे वचन ऐकल्यावर भगवंत आता 2 श्लोकांमध्ये आपल्या चतुर्भुज देवरूपाच्या दर्शनाची दुर्लभता आणि त्याचा महिमा यांचे वर्णन करीत आहेत. श्लोक 52. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. सुदूरदर्शम हे विशेषण लावून भगवंतांनी आपल्या चतुर्भुज दिव्य रूपाच्या दर्शनाची दुर्लभता आणि त्याची महत्ता दाखविली आहे. इदम हे पद निकटवर्ती वस्तूंचा संकेत करणारे असल्यामुळे त्याच्याद्वारे विश्वरूपानंतर दाखविल्या जाणाऱ्या चतुर्भुज रूपाचा संकेत केला आहे. याचा अभिप्राय असा की माझ्या या चतुर्भुज मायातीत दिव्य गुणांनी युक्त अशा नित्य रूपाचे तू दर्शन घेतले आहेस. त्या रूपाचे दर्शन हे मोठे दुर्लभ आहे. जो माझा अनन्य भक्त असतो आणि ज्याच्यावर माझ्या पूर्ण कृपेचा प्रकाश असतो त्याला या रूपाचे दर्शन होऊ शकते. देवांनाही नेहमी या रूपाचे दर्शन करण्याची इच्छा असते. या म्हणण्यातूनही भगवंतांनी आपल्या चतुर्भुज रूपाच्या दर्शनाची दुर्लभता आणि त्याची महत्ता हीच प्रकट केलेली आहे. अपि या पदाच्या प्रयोगाने असे दाखविले आहे की देवांना सुद्धा हे पाहण्याची नेहमी इच्छा असते, परंतु सर्वजण पाहू शकत नाहीत. मग मनुष्यांची गोष्ट ती काय? अशा प्रकारे आज आपण 52व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 53व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.